नमस्कार मंडळी, मी आपले स्वागत करते माझ्या ऋतिकाज किचन स्टोरीज या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत अस्सल कोल्हापुरी मिसळ. तर त्यासाठी लागणारे साहित्य, यासाठी मी घेते 200 ग्रॅम मटकी. ही मटकी स्वच्छ निवडून घ्यायची आहे. त्यानंतर 2-3 वेळा पाण्याने धुवून घेत आहे. एका भांड्यामध्ये काढून ही आता आपण उकळण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथं 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घालून ते व्यवस्थित मिक्स करून उकळण्यासाठी ठेवणार आहोत. इथं तुम्ही बघू शकताय. आता मटकी शिजून होईपर्यंत बाकीची तयारी करूयात. तर इथं सांगितल्याप्रमाणे 5-6 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. मी त्यासाठी चॉपर यूज करत आहे. चॉपर यासाठी की आपल्याला हवा तेवढा बारीक कांदा करून मिळेल. इथं कांदा बारीक झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. त्याचप्रमाणे 1 टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे. आता यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट बनवायची आहे. तर त्यासाठी मी 5-6 ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 7-8 लसूणीच्या पाकळ्या घेणार आहे आणि 1-2 आल्याचे तुकडे मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेतलेले आहे. आता आपल्याला लागणारं साहित्य आपण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये 4-5 चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल छानसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा वापरणार आहोत. तर आपण 5-6 कांदे चिरलेले होते, त्यातील अर्धा कांदा आत्ता यूज करणार आहोत. अर्धा जो कांदा उरेल तो आपण प्लेट सर्व करताना यूज करणार आहोत. बारीक गॅस करून छानसा असा कांदा परतून घेणार आहे. सोनेरी कलर येईपर्यंत इथं आपण बघू शकताय. त्यानंतर टोमॅटो मिक्स करायचा आहे. आता कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून दोन्ही छान परतून घ्यायचे आहेत. थोडा वेळ झाकण ठेवून मी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. इथं बघू शकताय छान मिक्स झालेला आहे कांदा आणि टोमॅटो. थोडा वेळ झाकण झाकून ठेवलेलं मी आता बघते, व्यवस्थित शिजलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत आलं लसूण पेस्ट. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडा वेळ परतून घेणार आहोत. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतरचा वास छान सुटलेला आहे. इथं गॅस बारीक करून व्यवस्थित मिक्स व्हायला मी ठेवलेला आहे. त्यानंतर बाकीचे मसाले, जे की कोल्हापुरी मसाला मिक्स केलेलं तिखट, 1 चमचा तिखटाची पूड कलरसाठी आणि 2 चमचे कोल्हापुरी मसाला जो की घरगुती बनवलेला आहे. हे सगळं मिक्स करून परत एकदा परतून घेणार आहे. आता तुम्हाला वाटलं असेल तर जे
मटकी शिजत ठेवलेलं पाणी एक पळी वगैरे ॲड करून ठेवू शकताय, जेणेकरून सगळे मसाले मिक्स होतील आणि छान असा वास येताना जाणवतोय मला. कलरसुद्धा छान आलेला आहे. आता यामध्ये ॲड करणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण. इथं मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं होतं, त्यामुळं मी डायरेक्टली ॲड करत आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल याची रेसिपी तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. मी याचा एक वेगळा व्हिडिओ ॲड करून अपलोड करेन. तर व्यवस्थित हा मसालासुद्धा मिक्स करून परत थोडा वेळ शिजत ठेवणार आहे. इथं छानशी उकळ आलेले आहे. सगळे मसाले छान शिजलेले आहेत. त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत उकडलेली मटकी. पहिल्यांदा मी मटकी ॲड करून घेते, जेणेकरून सगळे मसाले मटकीला लागतील आणि छान अशी चव येईल. सगळी मटकी गाळून मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे. आता व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ परतून घेईन आणि त्यानंतर उरलेलं सगळं पाणी मी ॲड केलेलं आहे. मटकी तुम्ही थोडी ठेवणार असाल तर सर्व करताना सुद्धा वापरू शकताय, पण मला असं आवडत असल्यामुळं मी मटकी घातलेली आहे यामध्ये. छान असा कट आलेला दिसतोय. अशी छान उकळ आल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ओली बारीक चिरलेली कोथिंबीर. उकळ आलेले आहे. इथं कोथिंबीर ॲड केलेली आहे मी. बघू शकताय किती छान कलर आलेला आहे. तर आता आपण आपल्या आवडीप्रमाणे फरसाण, कांदा, लिंबू, ब्रेड यासोबत तुमच्या आवडीप्रमाणे ही मिसळ सर्व करू शकताय. तर आपली फायनली अस्सल कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया आपण अशाच भन्नाट रेसिपीला घेऊन. बाय बाय.